सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोंदिल लाल बिराजे सुत गौरी हर को। हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, लागत हूँ पद को, लागत हूँ पद को। सुस्वागतम सुस्वागतम। सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा। शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची। 12 जुलै 1660 आषाढी पौर्णिमेची रात्र। चे चारही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो। उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो। राजे, पुरे झाला युक्तिवाद, वेळ नाही आपल्याकडे। पण बाजी, वेळ ओळखा राजे। उगाच इरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका। वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा। पुढे निघा, विशाळगड जवळ करा। नाही बाजी, आम्ही तुम्हाला फुलाचीना रायचींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही। काळजी नका करू राजे। आता हीच आमची जागा। कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे। राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी। आजचा उत्सव साजरा करू द्या। पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका। राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे। पण बाजी, झालं, जा राजे, जा जा राजे। गोळ्याजी, तुम्ही राजांची पाठराखण करा। वय राजा जा जा राजे, जा राजे, पुढे वा। राजे, जा तुम्ही, आम्ही आहोत। राजा येतो। जा राजे, पुढे वा राजे। विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या। तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिमी। जय भवानी, जय भवानी। पहाटे उगवणारा सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता। जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं। अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे। चल, यलगार हो। सूर्य मावळतीला पोहोचला, पण जणू सरत्या प्रहरातला मराठ्यांचा पराक्रम पाहायला तोही स्तब्ध झाला होता। झुंज सुरू होऊन आता तब्बल 9 खटिका उलटू लागल्या होत्या। तोफा वाजवा, तोफा वाजवा। आमचे बाजी वाट पाहत असतील तिकडं। अरे आम्ही सांगतोय, तोफ वाजवा। खुशी मनती ही आहे पावनखिंड।